नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे येथील बोरविहीर टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून वाहन चालकांनी नागरिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करत सकल मराठा समाजाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. बोरविहीर टोल नाक्यावरती माननीय माजी आमदार शरद पाटील साहेब यांच्याशी जो वाद घालण्यात आला आणि त्या संदर्भात संबंधित टोल चालक यंत्रणेने त्यांच्या विरोधामध्ये जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, खोटा गुन्हा दाखल करत असताना ज्या यंत्रणेने तो गुन्हा दाखल करून घेतला त्यांनी सुद्धा याची प्रायमा फेसी काही चौकशी केली नाही. थोडक्यात शरद पाटील साहेब हे माजी आमदार आहे आणि त्यांनी टोल नाक्यावर गेटवर गेला असताना त्यांनी त्यांचं कार्ड दाखवलं. त्यांनी काय चुकीचं केलं? त्यांच्याकडे कार्ड होतं. त्या कार्डच्या मागे शासनाने कायदा कलम सहित त्यांना सूट जाहीर केलेली आहे. तर प्रथम त्यांनी कार्ड दिल्यानंतर संबंधितांनी त्यांना आरेरावीने भाषा वापरली, त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासा वाद झाला. मला असं म्हणायचं आहे की टोल नाक्याचा धंदाच असा आहे की तिथे रोजच्या दुनियाभरच्या भानगडी होतात. मग टोल चालक जे ते काय रोज गुन्हे दाखल करायला जातात का? नाही. केवळ आणि केवळ टोल चालकाने माजी आमदार शरद पाटील यांची सामाजिक प्रतिष्ठा खालावली गेली पाहिजे, त्यांचं चारित्र्य हनन झालं पाहिजे, या द्वेष बुद्धीने त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. बरं, संबंधित जी यंत्रणा आहे त्यांनी सुद्धा याची शहानिशा करायला पाहिजे होती. ती काय की त्यांच्याकडे ते कार्ड आहे, त्यांनी 125 रुपयाचा टोल भरलेला आहे. ही किरकोळ गोष्ट आहे, पण याला संबंधित टोल चालक यंत्रणेने मुद्दामहून मोठं स्वरूप दिलेलं आहे. कारण काय तर शरद पाटील यांची सामाजिक प्रतिष्ठा खालावली गेली पाहिजे. या संदर्भात आम्ही आज सकल मराठा समाज धुळे संपूर्ण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देत आहोत आणि या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय. आदरणीय माजी आमदार शरद पाटील सर हे मुंबईवरून धुळ्याकडे येत असताना बोरविहीर टोल नाक्यावरती त्या ठिकाणी त्यांना अडवण्यात आलं आणि त्यांना टोल भरण्यासाठी त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी प्रवृत्त केलं होतं. परंतु आदरणीय शरद पाटील सर हे माजी आमदार आहेत. त्यांनी त्यांच्याकडे असलेलं माजी आमदाराचं जे कार्ड आहे ते दाखवलं, तरी देखील त्या ठिकाणी हेतुपुरस्सर अशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणाहून सोडण्यात आलं नाही. याच्या मागे पार्श्वभूमी बघितली तर सरांच्या बाबतीमध्ये सांगायचं, सर हे अत्यंत सुज्ञ एक प्राध्यापक व्यक्ती, ज्याने आयुष्यामध्ये कुठल्याही चुकीचे कामं केले नाहीत. परंतु आज त्यांच्यावरती ज्या पद्धतीने लाछनास्पद वागणूक दिली गेली आणि या ठिकाणी समाजाला टार्गेट करून या ठिकाणी शरद पाटील सरांना बदनाम करण्याचं काम या ठिकाणी टोलच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झालं. त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे, जे टोल कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कोणी प्रोत्साहित केलं, कोणी उकसवलं, हा देखील या ठिकाणी महत्त्वाचा विषय आहे. हा टोल चालवणारे सारांश जी भावसार यांचा हा टोल आहे आणि ह्या टोलच्या माध्यमातून आता त्यांची पार्श्वभूमी बघितली, जर त्यांनी याच्या अगोदर देखील अशा पद्धतीने त्यांच्या हातून देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचे कृत्य घडलेले आहेत. त्यांनी सबगव्हाण टोल नाक्याला मुक्तीकडे जाताना या टोलला अक्षरशः जाळपोळ करून जाळून टाकलं होतं आणि त्यानंतर त्यांना देखील 7 ते 8 महिने जामीन झाला नव्हता. अशा व्यक्तीला हा टोल दिला गेला कसा का, हा पण एक प्रश्न आहे. टोल देताना त्याची पार्श्वभूमी बघायला पाहिजे होती. अशा व्यक्तींना टोल दिला का, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होतो आहे. त्या ठिकाणून जाणारा प्रत्येक नागरिक, तो शेतकरी असेल, शेतमजूर असेल, जो वाहनाने जातो त्याला तो 15-20 किलोमीटरच्या रेंजमधला असेल, त्याच्याकडनं देखील अव्वाच्या सव्वा पद्धतीने त्या ठिकाणी टोल वसूल केला जातो. प्रत्येकाला त्याला महिन्याची पास वगैरे काढण्याचं त्याला तेवढी वेळ नसतं प्रत्येकाला, म्हणून व्यक्ती त्या ठिकाणी टोल भरून तो निघत असतो. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य हे आहे की अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक, आता सरांना ओळखणारे तिथे नव्हते का, हा पण एक महत्त्वाचा विषय आहे, तरी देखील त्यांच्यावरती प्रेशर असल्यामुळे, त्यांच्यावरती दबाव असल्यामुळे हे जे कृत्य
घडून आणण्यात आलेलं आहे आणि सरांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते देखील खोटे गुन्हे या ठिकाणी नोंदवण्यात आलेले आहेत. त्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत अशा पोलीस निरीक्षकांची पण या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे अशी आमची जिल्हाधिकारी मॅडमांना विनंती आहे. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.